ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 2. योगासाठी स्थान भाग 1. ओवी आहेत 163 ते 170. मागच्या भागात आपण पाहिलं की भगवंतांनी 10व्या व 11व्या या 2 श्लोकात ध्यान साधनेसाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या होत्या. आता त्यावरील ज्ञानदेवांचे विवेचन पाहायचे आहे. ज्ञानदेवांनी 163 ते 181 ओवीपर्यंत ध्यानाभ्यासात स्थान कसे असावं त्याचे वर्णन केलेलं आहे. तरी विशेषे आता बोली जाईल, तरी ते अनुभवय उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल, परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरता अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे. जेथ आरानुक्याचे निकोडे, बैसिलिया उठो नावडे, वैराग्यासी दुनिव चढे, देखलिया जे. ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही, व जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभवू वरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवतो व अनुभव आपणहून साधकांच्या अंतःकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडया ही आस्था समूळ होय. अर्जुना, ज्या स्थानावरून सहज गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी पूर्णपणे मनापासून आस्था वाटते. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला अवचिता, तरी सकाम मुही परी मागवता निघो विसरे. सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला तर तो विषयासक्त जरी असला तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो. ऐसेनी न राहता ते राहवी, भ्रमतया ते बैसवी, थापटूनी चेववी विरक्ती ते. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते. हे राज्य वर सांडीजे, मग निवांता येथेची असीजे, ऐसे शृंगारी याही उपजे देखत खेबू. जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे. ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला पंथराजाचे महात्म्य सांगितले. त्या पंथराजाच्या मार्गाने जाऊन योगी लोक आत्मस्वरूपाची प्राप्ती लवकर करून घेतात हे ऐकल्यावर अर्जुनाला पण आपण त्याच मार्गाने जावं असं वाटू लागलं व त्याने श्रीकृष्णांना विनंती केली की तेच परब्रह्मस्वरूप आम्हाला प्राप्त होईल असं करा. आम्ही उत्कंठारूप समुद्रात बुडत आहोत. अर्जुन असा उत्कंठित झालेला पाहून त्याने योग साधनाची माहिती सांगण्यास सुरुवात केली. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की आता त्या मार्गाचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल, परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करायला हवं तरच अनुभव येईल. भगवंतांनी श्लोकामध्ये शुचौ देशे म्हणजे पवित्र स्थानी ध्यानाभ्यास करावा असं सांगितलंय. कारण योग्याला शारीर स्वास्थ्याप्रमाणे मानस स्वास्थ्याचीही आवश्यकता आहे. मन प्रसन्न असले की योग साधनाही चांगली होते. म्हणून शुचौ देशे या 2 शब्दांवर लक्ष केंद्रित करून ज्ञानदेव तो पवित्र प्रदेश कसा असावा त्याचे विवरण करत आहेत आणि असा निगूढ मठ डोळ्यासमोर उभा करत आहेत. आता ध्यानाभ्यासासाठी पहिली गोष्ट म्हणजे आवश्यक ठिकाण पाहावं. हे ठिकाण कसं असावं? ज्ञानदेव वर्णन करतात की तेथे बसले असता उठावे असे वाटताच कामा नये. आपल्या हे अनुभवाचे आहे की काही ठिकाणं अगदी निसर्गरम्य असली तरी सुद्धा किंवा काही लोकांची घरे त्या ठिकाणी गेल्यावर मन प्रसन्न होत नाही. केव्हा एकदा त्या घरातून किंवा त्या ठिकाणाहून बाहेर पडतो असं होऊन जातं. म्हणून ध्यानाभ्यासासाठी
असं ठिकाण हवं की तेथून बाहेर पडावं असं वाटताच कामा नये. तरच तेथे जास्त वेळ ध्यानाचा अभ्यास करता येईल. तसेच ते स्थान असे असावे की तेथे वैराग्य वाढीस लागले पाहिजे. काही ठिकाणं मन विषयासक्त करणारी असतात. अशी ठिकाणं ध्यानाभ्यासास निरुपयोगी आहेत. आता असे ठिकाण कोठे शोधावे? ज्ञानदेव सांगतात की जेथे संतांचे वास्तव्य असते असे ठिकाण ध्यानाभ्यासास योग्य ठिकाण आहे. कारण ते ठिकाण संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेले असते. त्यामुळे साधकालाही मानसिक धैर्य व समाधान मिळतं. त्या ठिकाणाची जादूच अशी असते की मनुष्य आपोआपच अंतर्मुख होतो. ध्यानास आपण होऊन बसतो. जणू काही अभ्यासात स्वतःला साधकाकडून करवून घेतो. त्याचे स्थान महात्म्य असं असतं की तेथे नास्तिकाला सुद्धा तपश्चर्या करावी असं वाटतं. विषयासक्त मनुष्याच्या मनात सुद्धा त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होते. कितीही विलासी मनुष्य असू दे, त्याला ते ठिकाण पाहिल्यावर राज्यसुख सुद्धा कवडी मोलाचं वाटू लागतं. अशा स्थानी मनुष्याच्या चित्तवृत्ती एकाग्र होण्याला मदत होते. म्हणून ज्ञानदेवाने ध्यानास आवश्यक असणाऱ्या स्थानाची चर्चा केलेली आहे. अशा स्थानाविषयी ते आणखीही काही गोष्टी सांगणार आहेत, त्या आपण उद्या पाहू.